वेदना आणि हातापायांना कमजोरी येत आहे. त्या व्यतिरिक्त लघवी व टॉयलेटच्या जागेमध्ये त्रास होत आहे. पेशंटचा बॅलन्स आउट होत आहे, चालताना तोल जातो आहे. त्या व्यतिरिक्त MRIमध्ये स्लिप डिस्क हे डायग्नोज होऊन तिथे न्यूरल कंप्रेशन जास्त आहे असं जेव्हा आपल्याला डॉक्टरांनी सांगितले असेल, तर त्यावेळेस आपल्याला शस्त्रक्रिया अत्यंत गरजेची असते. तर प्रभावी नॉन सर्जिकल ट्रीटमेंट पर्याय, तर सर्वात प्रथम पर्याय आहे मेडिसिन्स मॅनेजमेंट, ज्याला फार्मास्युटिकल क्युअर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये न्यूरल पेन रिलेटेड मेडिसिन्स, ज्याला आम्ही गॅबापेंटोइड्स असं म्हणतो, या सर्व मेडिसिन्सचा वापर करून आपण पेन आणि न्यूरोपॅथी म्हणजे नर्व रिलेटेड पेन आपण कंट्रोल आणू शकतो. फिजिओथेरपी, तर फिजिओथेरपीच्या माध्यमातून IFT, अल्ट्रासाऊंड, ट्रॅक्शन पद्धतीच्या काही नवीन टेक्नॉलॉजीज जसे की स्ट्रेचिंग्स, कोर स्ट्रेंथनिंग मसल्स एक्सरसाइजेस या सर्व मदतीने आपण आपल्या कंबरदुखी व मानदुखीवर कंट्रोल करू शकतो.